राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करून घ्या। जालना जिल्ह्यातील 5,68,000 शेतकऱ्यांना मिळाली 234 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई। शेतकऱ्यांना दिलासा। अजून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणार पुढे बघूया। सोयाबीनने ओलांडला हमीभावाचा टप्पा। लातूरच्या अडक बाजारामध्ये सोयाबीनला 5,300 रुपये क्विंटलचा दर। शेतकऱ्यांना दिलासा। सोयाबीनच्या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचा फायदा। हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांचा दणका। पहिल्याच दिवशी बीडमध्ये केली 180 जणांवरती दंडात्मक कारवाई। सध्या जर बघायला गेलं तर हेल्मेट न वापरणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती सध्या कारवाई सुरू केली आहे। राज्यात पुन्हा वाढला गारठा। 9 वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या अवकाळी पावसानंतर महाराष्ट्रातील वातावरणामध्ये सतत बदल आपल्याला दिसत आहे। आता पुन्हा एकदा राज्यामध्ये थंडी वाढली असून पुढचे काही दिवस थंडीचा कडाका वाढणार असल्याचे सांगण्यामध्ये आले आहे। सध्या जर बघायला गेलं तर नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला। शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। बळीराजाच्या खात्यावरती जमा होणार 2,000 रुपये। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। 8व्या हप्त्यासाठी 1,930 कोटी रुपयांचा निधी हा मागवण्यामध्ये आला आहे। नेमका नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार पुढे बघूया। रब्बी पेरण्या 110%वरती। कृषी विभागाच्या रब्बी हंगामाच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार यंदा सुमारे 63,80,514 हेक्टरवरती म्हणजेच की सरासरीच्या 110% क्षेत्रावरती पेरण्या पूर्ण झाल्या आहेत। शेती फुलवा, सरकारी अनुदान मिळवा। नैसर्गिक शेती अभियानाच्या माध्यमातून केंद्र सरकारने देशभरामध्ये नैसर्गिक शेतीचे क्षेत्र वाढवण्याचे काम हाती घेतले असून आता शेतकऱ्यांना शेतीकरिता अनुदान मिळणार आहे। चांदीचा नवा रेकॉर्ड दर पाहून येईल चक्कर। चांदीने आजपर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडत काढून या ठिकाणी 3 लाख रुपयांचा टप्पा पार केला। कृषी समृद्धीच्या निधी वितरणाला शासनाच्या दिरंगाईचे ग्रहण। कृषी विभागाकडून मागितली माहिती। सध्या जर बघायला गेलं तर कृषी समृद्धीच्या निधी वितरणाला दिरंगाई झाल्याचे चित्र। यंदा कापसाचा दर गाठणार उच्चांकी टप्पा। शासनाच्या हमीभावापेक्षा बाजारामध्ये दर वाढणार। सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी असून दरवाढीची शक्यता। KYC होऊन ही हप्ता मिळणार। राज्यातील लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आणि संताप। सध्या जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी असून KYC केली असली तरी अद्याप देखील बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात हप्ता जमा झाला नाही। सरकारच्या सुधारणांची खरी कसोटी। सुधारणांच्या नावाखाली अर्थव्यवस्था पुढे जात असल्याचे चित्र रंगवले जात असताना कृषी सबसिडीचा प्रश्न मात्र कायम। KYC करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, लाडक्या बहिणींची मागणी। KYC अभावी लाखो लाडक्या बहिणींचा हप्ता बंद होण्याची शक्यता। नवीन कांद्याची आवक वाढली, भाव मात्र जैसे थे भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर कांद्याच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान। अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, हवामान बदल अनुकूल शेतीसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा। सध्या जर बघायला गेलं तर लवकरच देशाचा अर्थसंकल्प असून अर्थसंकल्पामध्ये कोणत्या घोषणा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष। कर्जमाफीसाठी नेमलेल्या समितीच्या बँकांना सूचना। 2.5 महिन्यामध्ये समितीने काय केले असा प्रश्न। कर्जमाफीसाठी समिती नेमण्यामध्ये आली असली तरी अद्याप देखील या समितीने कर्जमाफीसाठीचे निकष निश्चित केले नसल्यामुळे कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यावरून आता शेतकऱ्यांमध्ये संभ्रम। खत महागले, ताग शेतकऱ्यांचा आधार बनला। बियाणे दरामध्ये देखील या ठिकाणी मोठी वाढ। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण। दरवाढीने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित। सोयाबीनच्या दरामध्ये देखील सुधारणा बघायला मिळत आहे। 5,000चा टप्पा पार केला। बांधकाम कामगारांच्या योजनांवरती दलालांचा डल्ला। कामगार कल्याण योजनांची लागली वाढ। बांधकाम कामगारांच्या योजनांवरती दलालांचा डल्ला। कापूस दरामध्ये जोरदार तेजी। खुल्या बाजारामध्ये प्रति क्विंटल दर 8,300 रुपयांवरती। शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण। कापसाचे दर 9,000 रुपयांचा टप्पा गाठणार। सध्या जर बघायला गेलं तर आता कापसाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। महत्त्वाची बातमी। भूमिहीन आहात, सरकार देणार 100% अनुदानावरती शेती। कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना। राजमाला सोयाबीनपेक्षा जादा भाव। दरामध्ये 1,000 ते 1,500 रुपये फरक सध्या बघायला मिळत आहे। सध्या जर बघायला गेलं तर सोयाबीनपेक्षा राजमाला जास्त दर। मुंबईतील महापौर पदाबाबत भाजप करणार नाही तडजोड। श्रेष्ठांची भूमिका। राज्यातील नेतृत्वाचा निरोप। कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखण्याबरोबरच मित्रपक्षांची कटुता टाळण्याच्या देखील सूचना। मुंबईतील महापौर पदाबाबत भाजप आता तडजोड करणार नसल्याची माहिती।
मराठवाड्यामध्ये रब्बी पिकांवरती रोगराईचे संकट, शेतकरी हवालदिल. वातावरणाचा परिणाम, शेती शिवारातील हरभरा, गव्हासह अनेक पिके धोक्यामध्ये. सध्या जर बघायला गेलं तर आता शेती पिकांवरती या ठिकाणी म्हणजेच की रोगराईचे संकट बघायला मिळत आहे. शेतकरी हवालदिल झाले असून शेतकऱ्यांना उपाययोजना करण्याचे आव्हान. वीज प्रश्नातून कायमची सुटका, हिंगोलीमध्ये 11,000वरती सौर कृषी पंप, शेतकऱ्यांना दिलासा. भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, नाणेनिधीचा 2025-26 साठी 7.3 विकास दराचा सुधारित अंदाज. महत्त्वाची बातमी, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारचे बच्चू कडू यांच्यासह शेतकरी नेत्यांनी आक्रमक पावले उचलत आंदोलन केले होते. त्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारने 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशी घोषणा केली होती. महत्त्वाची बातमी, अतिवृष्टी बाधितांना दिलासा कधी? राज्यामध्ये 2025च्या सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे धुमाकूळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होता. खरीप हंगामातील प्रमुख पिकांना मोठा तडाखा बसला. त्यामुळे तातडीने कर्जमाफी करून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे आली. परंतु राज्य सरकारने कर्जमाफीला बगल देत अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना विशेष मदत देण्याचे जाहीर केले. परंतु त्यामध्ये निकष, अटी, शर्तीची पाचर मारण्यामध्ये आली. तर दुसरीकडे तांत्रिक गोंधळामुळे बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती ₹1 सुद्धा जमा झाला नाही असं चित्र देखील आपल्याला बघायला मिळत होतं. ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. अनुदानाच्या लाभासाठी ई-केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आले. मुदत संपली तरी नोंदणीकृत शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करणार. सध्या जर बघायला गेलं तर आता या ठिकाणी कापूस खरेदी करणार असल्याची ग्वाही CCIने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली आहे. राज्यामध्ये गायब झालेली थंडी पुन्हा परतणार. उत्तरेतील शीतलहरींच्या लाटेमुळे वातावरणामध्ये बदल, हवामान खात्याचा अंदाज, सतर्कतेचा इशारा. निकष आणि नियमित कर्जदारांच्या सवलतीबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये वाढत आहेत संभ्रम. सध्या जर बघायला गेलं तर कर्जमाफीची घोषणा करण्यामध्ये आली असली तरी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यावरून आता संभ्रमाचे वातावरण. अकार्यक्षम मंत्र्यांना मिळणार डच्चू. एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीमध्ये. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याच्या तयारी. अतिवृष्टीचे 178 कोटी रुपये झाले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा. शेतकऱ्यांना दिलासा. वर्धा जिल्ह्याची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आम्हाला कळवा. महत्त्वाची बातमी, अतिवृष्टीचे 178 कोटी रुपये आता वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाले असले तरी अद्याप देखील ई-केवायसी अभावी अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. माहिती संकलनाचे काम युद्धपातळीवरती. शासनाने कर्जमाफी संदर्भामध्ये एक समिती स्थापन केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँका आणि सेवा सहकारी सोसायट्यांच्या माध्यमातून माहिती गोळा करण्याचे काम आता वेगाने सुरू झाले आहे. सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत करण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करू अशी ग्वाही त्यांनी दिली होती. सध्या जर बघायला गेलं तर आता कर्जमाफीच्या दिशेने सरकारच्या माध्यमातून हालचालींना वेग आला आहे असे चित्र आहे. जालना जिल्ह्यातील 5,68,000 शेतकऱ्यांना मिळाली 234 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई. शेतकऱ्यांना दिलासा. जालना जिल्ह्याचा जर विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, मंठा, परतूर अशा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तुरीचे दर 8,000 रुपयांवरती. आवक कमी, शेतकऱ्यांना चांगल्या दराची अपेक्षा. वाशिम जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर वाशिम या ठिकाणी तुरीला 8,000 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचे चित्र. सोन्या चांदीच्या दरामध्ये रोजच वाढ. बाजारातील उलाढाल 30% घटली. सराफ बाजारातील खरेदी विक्री मंदावली. सोने 1.5 लाख तर चांदी 3 लाखांवरती पोहोचली. सध्या जर बघायला गेलं तर दरामध्ये चांगलीच सुधारणा. शेतजमिनीचे जुने वाद मिटणार. सलोका योजनेला दिली मुदतवाढ. जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मिळाला दिलासा. योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यामध्ये आले आहे. राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय बघायला मिळत असून आता शेतजमिनीचे जुने वाद मिटणार आहे. सलोका योजनेला सरकारने मुदतवाढ दिली.
महत्त्वाची बातमी सध्या जर बघायला गेला तर जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। जळगाव जिल्ह्यातील 3,55,487 शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने 270 कोटींचा निधी मंजूर केला होता। त्यानुसार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले होते। 15 जानेवारीपर्यंत 2,71,000 शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले असून बाकीच्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत असल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। ई-केवायसी असून देखील लाडकी बहीण योजनेचा हप्ता का मिळाला नाही? सध्या जर बघायला गेला तर ई-केवायसी केली असली तरी उत्पन्नाच्या निकषामध्ये अनेक लाडक्या बहिणी बसत नसल्यामुळे आता अनेक लाडक्या बहिणींचा हप्ता हा कायमचा बंद करण्यामध्ये आला। पीएम किसान योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। बजेट 2024 मध्ये शेतकऱ्यांना मोठी भेट मिळण्याची शक्यता आहे। पीएम किसान योजनेच्या मानधनामध्ये आता वाढ होण्याची दाट शक्यता आहे। जर पीएम किसान योजनेमध्ये म्हणजेच की मानधनामध्ये वाढ झाली तर शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कृषी विभागाने आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी 1,930 कोटींची मागणी केली असून निधी मंजूर होताच आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता जमा होणार आहे। अर्थसंकल्पामध्ये पायाभूत सुविधा, हवामान बदल, अनुकूल शेतीसाठी भरीव तरतूद होण्याची अपेक्षा सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे। बातम्या जर चांगल्या वाटल्या असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। तुमचा जिल्हा तालुका देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। धन्यवाद।